सततच्या संशयी स्वभावामुळे एका डॉक्टर पत्नीनं आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलेलं आहे। ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आहे। डॉक्टर प्रतीक्षा गव्हारे असं या 26 वर्षीय नवविवाहित तरुणीचं नाव आहे। तिचं मागच्या 4 महिन्यापूर्वीच लग्न झालेलं होतं, मात्र तिचा पती नेहमी तिच्यावरती संशय घ्यायचा। तू कुठे आहेस, काय करती, घरी कधी येणार आहेस, फोन का उचलत नाहीस, असा तो नेहमी तिच्यावरती संशय घ्यायचा आणि या संशयामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचलून आपलं आयुष्य संपवलेलं आहे। डॉक्टर प्रतीक्षा गव्हारे हिनं आयुष्य संपवण्यापूर्वी, आत्महत्या करण्यापूर्वी एक 7 पानी पत्र लिहिलेलं आहे। त्या पत्रामध्ये तिने तिच्या पतीविषयी खूप मोठं प्रेम देखील व्यक्त केलेलं आहे। संशय असूनही एवढं पतीवर प्रेम होतं हे हृदयस्पर्शी पत्र वाचून तुमच्या डोळ्याला नक्की पाणी येईल। हृदय पिळवटून टाकणारं हे पत्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून घेणार आहोत, पाहणार आहोत। तर मी पत्रकार हनुमान शेरे। आत्महत्या करण्यापूर्वी या पत्राच्या सुरुवातीलाच एक नवऱ्याबद्दल वाक्य लिहिलंय, डिअर आहो बाय यू आर अ फ्री बर्ड नाऊ। संसार आणि नवऱ्याकडून प्रत्येक मुलीच्या काहीतरी कल्पना असतात, पण अनेक वेळा या स्वप्नांना तडा जातो। असंच काहीचं प्रतीक्षा सोबत घडलंय। डॉक्टर पतीसोबत लग्न करून सुखाचा संसार थाटण्याचे, खूप मोठे गायनाकॉलॉजिस्ट होण्याचे स्वप्न बघितलेल्या प्रतीक्षा गव्हारे या तरुणीने डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला आहे। प्रतीक्षानं पत्रामध्ये लिहिलंय, खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जीवापाड प्रेम केलं, स्वतःला विसरून गेले। तुमच्यासाठी माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही। एका स्वावलंबी अविटेशन मुलीला डिफरेंट बनवलं तुम्ही। खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी, की हे मला खूप जीव लावतील, काळजी करतील, करिअर सपोर्ट करतील, आपली छोटीशी फॅमिली असेल। तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी करत होते मी। गोडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती। तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं। मी मित्र मैत्रिणी नातेवाईक आईवडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते, पण तरीही तुमचं पोट भरलं नाही। मोबाईल बदल म्हणले बदलला, नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले, तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत। सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत आलात, पण देवा शपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहील। माझ्या चारित्र्यात काहीही खोट नाही। सासू सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलट सुलट बोलले नाही। त्यांनी पण मला जीव लावला, पण माझ्या कर्तव्याला तुम्ही देखावा करते असे म्हटले। मला त्याचं फार वाईट वाटलं, म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पाला कॉल केला नाही। मला पटत नव्हतं, पण मी कंट्रोल केलं। तुमच्यावर मी लग्ना अगोदर पैसा खर्च केला, तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले। तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला। मला खूप मोठी गायनालॉजिस्ट व्हायचं होतं, पण सगळं पाण्यात बुडवलं। तुम्ही त्रास देऊन शेवटी एवढंच म्हणलं, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे, पण तुम्ही एकटे आहात। सासू सासऱ्यांना नीट सांभाळा, त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका। आय लव्ह यू सो मच बाय यू आर अ फ्री बर्ड नाऊ। या पत्रामध्ये पुढे डॉक्टर प्रतीक्षा गव्हारेने आपल्या वेदना कवितेच्या माध्यमातून मांडल्या आहेत। माझ्या मनीचे दुःख सारे कधी तू जाणवले नाही, पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधी दिसले नाही। तुझ्यासाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तू कधी पाहिले नाही, तुझ्यासाठी झटणाऱ्या हातांना कधी तू चुंबले नाही। नशीब बांधले होते आपले, नाही त्याला षडयंत्र काही, हा पण प्रेम होते आणि आहे, हे लिहून वाक्य खोडलं आहे। दोष याला त्याला देण्यात कसला काही अर्थ नाही, मनीचे भाव मनाचे घाव याला काही महत्त्व नाही। तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री आणि काही नाही, तुझ्यापासून सुख माझे, तुझ्यासाठी सर्व काही। मी स्वतःला हरवून आले याचे मला दुःख नाही, तुला फक्त जपावे मला याहून जास्त अपेक्षा नाही। तुझ्यासाठी मी सगळं करेल यात काही शंका नाही। तुम्ही गोड आहात, दिसायला गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाईट हग करूनच चितेवर ठेवा, बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा। तुमचीच प्रतीक्षा डॉक्टर प्रतीक्षा गव्हारे। दरम्यान लेकीच्या जाण्यानं कोलमडून पडलेल्या वडिलांनी सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी हुंडाबळी पत्नीला त्रास देण्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणातला आरोपी
प्रीतम शंकर गावरे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. डॉक्टर प्रतीक्षाने लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यात गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. गायनोजेस्टिक होण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं. मात्र पती मानसिक त्रास देत असल्यानं आणि छळ करत असल्याची माहिती तिने 7 पानावर लिहिलं आणि तिने आयुष्य संपवलं आहे. 7 पानाची सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यांनी आरोपी पती आणि त्यांच्या कुटुंबियावर कारवाई करण्यासाठी घर गाठलं. मात्र घराला कुलूप लावलेलं होतं. आरोपीचा फोनही बंद होता. आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. तर आरोपीच्या घरातले देखील कुलूप लावून पसार झालेले आहेत. आरोपी पती आणि कुटुंबियाचे फोन बंद असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सुसाईड नोटमध्ये प्रतीक्षानं तिचा नवरा आपल्याला नेमका कसा त्रास देतो, कसा मानसिक छळ करतो याची माहिती तिने दिली आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. यामध्ये तिने संपूर्ण 4 महिन्यात नेमकं पतीकडून कशी वागणूक मिळाली, जर घरच्यांना सांगितलं तर लग्न मोडण्याची धमकी देखील देण्यात आली होती, असं तिनं पत्रामध्ये लिहिलं आहे. प्रतीक्षानं लिहिलंय, मला जाब विचारला जातो, माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल करणार होतो. आता तुला पाहायला असं सांगतात म्हणजे माझ्यावर तुमचा किती अविश्वास आहे ते लगेच दिसतं. मी कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमच्या धाकात असते. सतत कुठे आहेस, तिथे काय करतेस, एवढा वेळ का झाला, कॉल नाही केला, बोलायचं नाहीये का, असं सतत बोलावून त्रास दिला जात होता. माहेरच्यांना काहीही बोलतात. फर्निचरच्या पैशावरून जेव्हा मला नेट PG द्यायची होती तेव्हा अभ्यास करू दिला नाही. मी केलेल्या चुका मला ऐकून माझी मेंटल हरासमेंट केली. कामात असताना कॉल केला नाही म्हणून रागावतात. नंतर बोलते म्हटल्यावर चिडतात. दिलेला त्रास घरी सांगितल्यास तर घर आपलं नातं तुटेल अशी रोज धमकी द्यायचे आणि शांत बसवलं जायचं. असं पत्र आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक्षा गवारे हिने लिहिलेलं आहे. हे पत्र वाचून नक्कीच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असेल. अशा घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इथंच थांबूया. धन्यवाद.